नमस्कार. मी डॉक्टर अभिमन्यू माकणे, HIV फिजिशियन. हा व्हिडिओ आपण HIVmitra.com म्हणजे HIVMITRA.com या वेबसाईटसाठी रेकॉर्ड करत आहोत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण HIV हा विषाणू, त्यापासून होणारा एड्स हा आजार आणि त्यासाठी सध्या भारतात उपलब्ध असलेली ॲलोपॅथिक ट्रीटमेंट ह्याच्यावरती थोडक्यात माहिती घेणार आहोत. HIV हा विषाणूचं पूर्ण नाव ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस असं आहे. त्याचं मराठीत सुलभ भाषांतर केल्यानंतर ह्यूमन म्हणजे मनुष्य, इम्युनोडिफिशियन्सी म्हणजे कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती आणि व्हायरस म्हणजे विषाणू. तर थोडक्यात मनुष्याची प्रतिकारशक्ती कमी करत नेणारा विषाणू असं ह्या HIVचं पूर्ण नाव आहे. HIVचा व्हायरस कोणत्याही मनुष्याच्या रक्तात 4 प्रकारांनी येऊ शकतो. एक, HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचं रक्त जर एखाद्या निगेटिव्ह माणसाला चढवण्यात आलं असेल तर. 2, एखाद्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला वापरण्यात आलेली इंजेक्शनची सुई जर एखाद्या HIV निगेटिव्ह व्यक्तीला वापरण्यात आली तर. 3, एखाद्या HIV पॉझिटिव्ह पुरुष किंवा स्त्रीसोबत आलेला विना कॉन्डम शारीरिक संबंध HIV करू शकतो. आणि चौथा मार्ग, एखाद्या HIV पॉझिटिव्ह आईकडून गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग दरम्यान एखाद्या HIV निगेटिव्ह बाळाला HIV होऊ शकतो. ह्या 4 शिवाय कोणताही इतर मार्गाने कोणत्याही मनुष्याला HIV झाल्याची नोंद जगात कुठेही नाही. HIV आपल्या शरीरात एकदा आल्यानंतर त्याचं निदान करण्यासाठी 2 टेस्ट वापरल्या जातात. एक एलायझा आणि दुसरी वेस्टर्न ब्लॉट. ह्या दोन्हीही टेस्ट आपल्या शरीरामध्ये HIV साठी तयार झालेल्या अँटीबॉडीज म्हणजेच एक प्रकारची रिॲक्शन मोजतात आणि ही रिॲक्शन खूपच स्पेसिफिक असल्यामुळे त्याच्यामध्ये काही कालावधीनंतर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण राहत नाही. साधारणतः कोणत्याही मनुष्याच्या रक्तात HIVची लागण झाल्यानंतर 3 महिन्याचा ॲव्हरेज पिरियड नंतर ही टेस्ट खात्रीलायकरित्या आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिझल्ट देऊ शकते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला लागण झाल्याची शंका असेल आणि लागण झाल्याच्या नंतर 3 महिन्यांनी ही टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह नसेल तर तो व्यक्ती 100% HIV निगेटिव्ह आहे आणि त्या पर्टिक्युलर एपिसोड नंतर त्याला HIV झालेला नाही असं आपण खात्रीलायकरित्या सांगू शकतो. या बाबतीत बऱ्याचदा रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये कन्फ्युजन दिसून येतं की एखादी टेस्ट आत्ता जरी निगेटिव्ह असेल तरी ती भविष्यात पॉझिटिव्ह येऊ शकते का? तर याचं उत्तर निश्चितच नाही असं आहे. विज्ञानाने एवढी प्रगती निश्चितता केलेली आहे की आपण एखाद्या व्यक्तीचं HIV निदान 3 महिन्याच्या पिरियड नंतर खात्रीलायकरित्या करू शकतो. मात्र हे कन्फ्युजन कुठून उत्पन्न झालं आहे त्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकूयात. HIV नक्की आपल्या शरीरामध्ये काय करतो हे आपल्याला त्यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. HIV सहसा आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीवरती हल्ला करतो. ही प्रतिकारशक्ती CD4 या पेशींच्या स्वरूपात मोजली जाते. ह्या पेशी एका ठळक संख्येपेक्षा कमी झाल्यानंतर आपल्याला HIVची लक्षणं दिसण्याची सुरुवात होते. ह्या पेशी कमी होऊन लक्षणं दिसण्याची सुरुवात होण्यासाठी काही रुग्णांच्या बाबतीत काही वर्षांचा कालावधी निश्चित जाऊ शकतो. पण हा कालावधी निश्चित सांगता येत नाही. अगदी काही महिन्यांपासून तर काही वर्षांपर्यंत लक्षणं दिसण्याचा सुरुवात होण्याचा कालावधी असू शकतो. मात्र लक्षणं दिसणं आणि HIVची अँटीबॉडी पॉझिटिव्ह येणं म्हणजेच टेस्ट पॉझिटिव्ह येणं ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या रुग्णाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह असून सुद्धा त्याला लक्षणं दिसायला कित्येक वर्षांचा कालावधी जाण्याची उदाहरणं सर्रास दिसून येतात. आणि या उलट जर एखाद्या पेशंटची HIV टेस्ट कन्फर्म निगेटिव्ह असेल तर त्याला लक्षणं दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्याचमुळे कोणत्याही रुग्णाचं निदान HIVची लक्षणं शोधून करण्यापेक्षा जर शंका असेल तर HIVची टेस्ट जवळच्या तज्ज्ञ रुग्णालयात जाऊन करून घेणं आणि त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आता आपण HIVच्या ट्रीटमेंटकडे वळूयात. HIVची ट्रीटमेंट ही गोळ्यांच्या स्वरूपात ॲलोपॅथिक ट्रीटमेंट उपलब्ध असते. सध्या भारतामध्ये सगळ्याच सरकारी दवाखान्यांमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी HIVची ट्रीटमेंट मोफत उपलब्ध आहे आणि काही तज्ज्ञ HIV डॉक्टर्स HIVची प्रायव्हेट प्रॅक्टिससुद्धा करतात. ह्या दोन्ही ठिकाणी
उपलब्ध असणाऱ्या HIV ट्रीटमेंटला ART असं म्हटलं जातं. ही ART ट्रीटमेंट HIVचे विषाणू कमी करून एका पर्टिक्युलर लेवलपेक्षा खाली दाबून आयुष्यभर ठेवू शकतात. मात्र HIV निगेटिव्ह करण्यासाठी जगभरात कुठेही अजून तरी ट्रीटमेंट उपलब्ध झालेली नाही. HIV ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर एकदा विषाणूची संख्या कमी झाली की नवीन तयार होणारी प्रतिकारशक्तीच्या पेशी हळूहळू वाढायला लागतात आणि त्या योगाने रुग्णाचं आजारी पडण्याचे किंवा लक्षणं दिसण्याची शक्यता कमी कमी होत जाते. अशा प्रकारे एखादा HIV पॉझिटिव्ह पेशंट रेग्युलर ट्रीटमेंट घेऊन आयुष्यभर नॉर्मल आयुष्य जगू शकतो. HIV ट्रीटमेंटच्या गोळ्या ज्या आहेत त्या एकदा चालू झाल्या की रेग्युलर घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या दररोजच्या दररोज आयुष्यभर घेणं गरजेचं असतं. मात्र एकदा जर ह्या गोळ्या रेग्युलर व्यवस्थित घेतल्या गेल्या तर मग HIV पेशंटला बाकीच्या कोणत्याही विषाणूंमुळे किंवा जंतूंमुळे होणाऱ्या इन्फेक्शनची शक्यता कमी झाल्यामुळे जीवाला धोका होण्याची शक्यता पूर्णतः कमी होते.